नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निकित मराठी कथा या चॅनलवर। एक राजा आणि त्याच्या 7 राणी यांची कथा भाग दुसरा आता पुढे। मोठी राणी रत्नाला काही बोलू न देता सर्व काही घडलेली हकीकत राजाला सांगू लागली। राजा निराश तर झालेच, सोबत आश्चर्यचकित पण झाले। हे असं कसं होऊ शकतं? एका आईच्या गर्भातून विटा आणि दगड कसं जन्म घेऊ शकतात? हे कदापि शक्य नाही। राजा राणी रत्नाजवळ वळून तिला पाहत विचारत होते, राणी, हे खरं आहे का? राणी रत्नाला काही सुचत नव्हतं। तिला काहीच माहित नव्हतं ज्या दिवशी जे घडलं होतं। मोठी राणी म्हणाली, राजा, या तुमच्या लाडक्या राणीने तुम्हाला फसवलं आहे। या राज्यासाठी उत्तराधिकारी देण्याचं स्वप्न पाहायला लावून सर्वांना निराश केलं आहे। चला, तुम्हाला मी दाखवतो राणी रत्नाच्या मुलांना। असं बोलून मोठी राणी राज्याला घेऊन महालात पोचली आणि त्या विटा आणि दगडांना दाखवून म्हणाली, ही आहेत रत्नाची मुलं। राजा ते पाहून आश्चर्यचकित झाला आणि निराश होऊन आपलं डोकं भिंतीला आपटून घेऊ लागला। राणी रत्नाला काही सुचत नव्हतं। राजांना कुठल्या प्रकारे उत्तर द्यायचं। राजा थोड्या वेळात राणी रत्नाजवळ आले आणि म्हणाले, तुम्ही इतकी मोठी शिक्षा दिलीत मला? मी तुम्हाला काय समजलं होतं आणि तुम्ही मला इतकी मोठी आशा दाखवली, आपल्या प्रजेला उत्तराधिकारी देण्याचं स्वप्न पाहायला लावलं आणि आता या प्रकारे फसवलं। मी समजलं असतो की माझ्या नशिबात मुलांचा योग नाही, त्यासाठी मी दुखी कष्टी तर होतोच, पण निश्चिंत पण होतो मी की मला मुलांचा योग नाही असे समजून। पण तुम्ही तर मला इतकं मोठं स्वप्न दाखवलं आणि अशा प्रकारे सर्वांना फसवलं। ह्याचा दंड तर तुम्हाला भोगावाच लागेल। तुम्ही एक क्षणही माझ्या समोर थांबू नका। तुम्ही या राज्याची राणी नाहीत, दासी आहात, दासी। मला यानंतर तुमचा चेहरा कधीही दाखवू नका, निघून जा, असे राजाने राणी रत्नाला खूप ऐकवलं। राणी रत्ना उदास होऊन निघाली। इकडे 6 राण्या खूप आनंदित झाल्या। त्या एकमेकांना पाहत आनंदाचा जल्लोष करत होत्या। राजा खूप उदास होऊन आपल्या महालात गेले आणि राणी रत्ना आता दासीचे काम करू लागली। 6 राण्या आपली सर्व कामे दासी रत्नाकडून करून घेत होत्या आणि तिला खूप बोलवून दाखवायच्या। ही रोजची कटकट ऐकून रत्नाला राज्य सोडून निघून जावं असं खूप वाटायचं। पण आपल्या गावाला गेल्यानंतर गावकरी निराश होतील। त्यांना वाटलं होतं की आपली रत्ना राणी झालीये, याचा त्यांना खूप गर्व होता। त्यामुळे आता तिथे गेल्यानंतर ते सर्व निराश होणार, या भीतीने तिला राज्य सोडून जाता आलं नाही। अशीच काही वर्षे निघून गेली। राजा राज्य दरबारात व्यस्त होते। त्यावेळेला एक गावकरी प्रमुख राजांकडे आले आणि गावकरी म्हणाले, राजा, तुमची आज्ञा असेल तर मी काही सांगू इच्छितो। राजा म्हणाले, निश्चिंत होऊन सांगा, काही दुःखद घटना आहे का? गावकरी म्हणाले, नाही महाराज, तुमच्या या राज्यात कुणीच दुःखी आणि कुणीच कष्टी राहू शकत नाही। सगळे सुखी आनंदी आहात। पण एक आश्चर्यजनक अशी गोष्ट गावच्या येशीत म्हणजेच दूरवर जंगलात आहे, ती मी तुम्हाला सांगू इच्छितो। राजा आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहत होते। राजा, मला वाटतं तुम्हाला ही गोष्ट कळायला हवी, म्हणून हितवर आम्ही तुम्हाला हे माहिती देण्यासाठी आलो आहे। तुम्हाला माहीतच आहे, आमचं गाव जंगलामध्ये आहे। जंगलामध्ये खूप सारे झाडं आहेतच, पण त्याच्यात एक झाड छाप्याचं आणि 6 झाडं बांबूची आहेत। ह्या झाडांना कुणीच लावलेलं नाही आणि हे झाड आपोआप उगवले आहेत। सुरुवातीला तर आम्ही कुणीच त्या झाडांकडे लक्ष दिलं नव्हतं, पण आता आम्ही ह्या झाडांबद्दल विचार करायला मजबूर झालोय। असं वाटतंय की ते 6 बांबूची झाडं छाप्याच्या झाडाला सुरक्षितपणे ठेवण्यासाठी, त्याची रक्षा करण्यासाठी ते चारीकडून रक्षा कवच बनवले आहेत आणि असं वाटतंय ते छाप्याच्या झाडाची रक्षा करण्यासाठीच ती झाडं उगवले आहेत। महाराज, आपल्या गावकऱ्यांनी ह्या झाडांना कुणीच नाही लावलं, पण ही झाडं आपोआप उगवली आहेत।
आश्चर्याची गोष्ट ही आहे महाराज, छाप्याची खूप सारी फुलं आलेत, पण ही फुलं आपण काढू शकत नाही. पण जेव्हा ही फुलं खाली पडतात तेव्हा आपण ती फुलं घेऊ शकतो आणि ह्या फुलांचा वास खूप सुंदर आहे. कुठलीही व्यक्ती ही फुलं काढायला गेल्यानंतर फूल उंच आकाशाकडे तोंड करून वरतीपर्यंत जातात आणि ही झाडं मानवासारखं आपापसात बोलू शकतात. हे गावकऱ्याचे बोलणे ऐकून राजा आश्चर्यचकित झाले. राजासोबतच सर्व प्रजा सुद्धा आश्चर्यचकित झाले. हे कसं शक्य आहे? झाडं मानवासारखं कसे काय बोलतील? ठीक आहे, ती झाडं जेव्हा आपापसात बोलत असतात तर ते काय बोलत असतात? राजाने प्रश्न विचारला. जेव्हा कुणीही फुलं तोडण्यासाठी झाडाजवळ जातात तेव्हा छाप्याचं झाड म्हणतो, दादा, हे गावकरी फूल तोडायला आलेत. मी यांना फूल देऊ का आकाशावरती जाऊ? त्या बांबूच्या झाडापासून आवाज येतो, नाही नाही बहीण, जा तू आकाशाच्या वरती. छाप्याच्या फांद्या इतक्या उंच होतात की तिथवर कुणीही पोहोचू शकत नाही. मोठं लाकूड घेऊन सुद्धा फुले काढू शकत नाही, इतकं लांब उंच ते झाड आकाशावरती गेलेलं असतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी छाप्याची फुलं जमिनीवर पसरून त्या फुलांचा वास अप्रतिम आहे, खूप सुगंधित आहेत. या फुलांचा वास जंगलामध्ये पसरलेला असतो. महाराज, आश्चर्याची गोष्ट ही आहे की गावकरी खूप प्रयत्न केले त्या झाडाची फुलं तोडण्यासाठी, पण कुणीच ही फुलं तोडू शकले नाही आतापर्यंत. आता त्या झाडाला आसपासचे गावकरी सगळे आकाश छापा असं नाव दिले. राजाने ही सर्व हकीकत ऐकून मंत्रीला आदेश दिले, मंत्रीजी, तुम्ही जाऊन पहा हे काय प्रकरण आहे आणि आम्हाला सर्व माहिती कळवा. मंत्री म्हणाले, राजा, तुम्ही निश्चिंत राहा, मी जाऊन पाहून येतो की हे काय प्रकरण आहे. मंत्री लगेच गावकऱ्यांसोबत तिथून निघाले. राजा आणि सर्व प्रजा सगळे आश्चर्यचकित होते की सत्य काय आहे. मंत्री ग्रामस्थाबरोबर जंगलामध्ये जाऊन पोचले. तेव्हाच गावकरी पण सर्वजण तिथे येऊन पोचले. मंत्रीजींनी जंगलात प्रवेश केल्यानंतर छापांच्या फुलाचा वास नाकात दरवळून छान आनंदित झालेले मंत्री छाप्याच्या झाडाजवळ जाऊन पोचले. ग्रामस्थांनी जे काही सांगितलेलं होतं त्याप्रमाणे मध्ये छाप्याचे झाड, बाजूने 6 बांबूची झाडं गोल आकारात होती. जेव्हा मंत्रींनी पाहिलं तिथं खूप सारे छाप्याची फुलं खाली जमिनीवर पसरली होती आणि त्याचा सुगंध इतका दरवळत होतो की मन भरून आलेलं. मंत्रीने छाप्याच्या झाडाला पाहिलं. त्यावेळेला छाप्याचं झाड मंत्रीच्या हाताला आरामात पोचेल इतपत होतं. जेव्हा मंत्री छाप्याच्या फुलाला पाहून फूल काढण्यासाठी जेव्हा हात वरती केला तेव्हा छाप्याच्या झाडामधून मानवरूपी आवाज आला, दादा, मी यांना फूल देऊ की नको? असं छाप्याच्या झाडातून आवाज आला. हे ऐकून मंत्रीजींचे हात चपापले, सोबतच डोकं पण. मंत्रीजी स्तब्ध होऊन तिथंच उभे राहिले. इतक्यात 6 बांबूच्या झाडांमधून एकसारखा आवाज आला, नाही बहिणा, तू यांना फूल देऊ नकोस, जा आकाशाला पोच. हे मंत्री आपल्या आईची काळजी घेतली नाही, यांना तू फूल देऊ नकोस. बांबूच्या झाडातून परत आवाज आला, मंत्रीजी, तुम्ही इथून निघून जावा, तुम्हाला कधीच छाप्याची फुलं काढायला आम्ही देणार नाही. तुम्ही मंत्री आहात, तुमचं राज्य सांभाळा. तुम्ही एक निर्दयी मंत्री आहात. आपल्या आईला जेव्हा तुमच्या मदतीची गरज होती त्यावेळेला तुम्ही त्यांना मदत केली नाही, त्यांची रक्षा केली नाही, तर तुम्ही आमची काय रक्षा करू शकता? इथून तुम्ही जा. मंत्रीजींना थोडा वेळ काही सुचलं नाही, पण छाप्याच्या झाडाच्या बोलण्याने आणि बांबूच्या झाडाच्या बोलण्याने त्यांना असं वाटायचं राज्यामध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, काहीतरी षडयंत्र झालेलं आहे लहान राणीसोबत, असं त्यांना वाटू लागलं. तेव्हा मंत्रींना आठवलं की आपण लहान राणींची काळजी घेतली नाही. जेव्हा महाराज युद्धासाठी गेले होते त्यावेळेला आपल्यावर राणीची जबाबदारी होती. त्या गर्भावस्थेत होत्या, त्यांची काळजी घेणे आपली ही जबाबदारी होती. पण आपण दिवसातून 1 वेळा त्यांना भेटून यायचो आणि त्यांची चांगल्या प्रकारे चौकशी पण केली नाही.
काय माहित काय घडलंय, पण काहीतरी षडयंत्र नक्कीच घडलंय. बांबूंच्या झाडाचे बोलणे ऐकून वाटलं होतं, पण ह्या बांबूंच्या झाडांना ही सर्व हकीकत कसं काय माहित तेच मंत्र्याला कळत नव्हतं. मंत्री निराश होऊन राज्यात पोहोचले आणि घडलेली सर्व हकीकत राज्याला सविस्तारपणे सांगितले. राजा, तुम्ही ज्या वेळेला युद्धाला सीमेवर गेले होते त्या वेळेला काहीतरी षडयंत्र झालेलं आहे ते आपल्याला माहित नाही आणि लहान राणी सोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, पण काय घडलंय आपल्याला कुणालाही माहित नाही. महाराज, मला वाटतंय आपल्या राज्याबद्दल त्या झाडांना काहीतरी माहिती नक्कीच असावी, त्यामुळे ती झाडं आपल्याला ओळखू शकतात. तुम्ही नक्की एकदा जंगलात जाऊन त्या झाडांना बघावं, आपल्या राज्याची समस्या निवारण करावी असे मला वाटते. मंत्रींचे हे शब्द ऐकून राजा म्हणाले, ठीक आहे, आपण स्वतः जाऊन पाहूया काय आहे ते झाडांचं रहस्य. आपण राण्यांना पण घेऊन जाऊया. महाराज, आपण लहान राणींना पण तिकडे घेऊन जाऊया, मंत्री म्हणाले. तसे महाराज म्हणाले, नाही, लहान राणीची काहीच गरज नाही आपल्याला. मंत्री म्हणाले, नाही महाराज, त्या झाडांच्या तोंडून मी ऐकलं ते लहान राणींचं नाव घेऊन काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण ते मला सांगू इच्छित नव्हते. मला वाटते आपण लहान राणीला आपल्या सोबत घेऊन जावं. मंत्रींची विनवणी ऐकता राजा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही घेऊन या लहान राणींना, मी त्यांचं तोंडही बघू इच्छित नाही. मंत्रीजी म्हणाले, ठीक आहे महाराज, मी राणीला घेऊन येतो. 2 दिवसानंतर राजा आणि मंत्री सोबत सर्व राणी आणि राज्यातले जंगलात जाण्याच्या तयारीत होते. राजा आणि राणी सोबत जाऊ लागले. राजा आपल्या मोठ्या राणी सोबत रथात बसून जाऊ लागले. मागे त्यांच्या 5 राण्या बसल्या होत्या, पण लहान राणीसाठी जाण्याची कुठलीही सोय केली गेली नव्हती. ती दासींसोबत चालतच जाणार होती. तेव्हा मंत्री म्हणाले, राणी, तुम्ही आपल्या सोबत या पालखीमध्ये बसून घ्या. माझ्या परिवारासोबत तुम्ही जंगलामध्ये येऊ शकता. राणी रत्ना म्हणाली, नाही मंत्रीजी, मी दासींसोबत चालतच येते, तुम्ही निघा. मंत्री म्हणाले, मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका, तुम्ही माझ्या परिवारासोबत या पालखीमध्ये या. तेव्हा लहान राणी त्यांच्यासोबत पालखीमध्ये बसून जंगलामध्ये पोचल्या. मंत्र्यांना हे कळून चुकलं होतं, लहान राणीने राजाला फसवलं नाही, तिच्या सोबत काहीतरी नक्कीच घडलेलं आहे ते समजून होते, पण काय झालं याची त्याला माहिती नसल्यामुळे ते राजाला सांगू शकत नव्हते. सर्वजण जंगलामध्ये जाऊन पोहोचले आणि छाप्याच्या झाडाभोवती सर्वजण बसून राहिले. राजा ज्या वेळेला छाप्याच्या झाडाजवळ जाऊन पाहिलं त्यावेळेला राजाला पण वाटलं छाप्याच्या झाडाच्या सुरक्षेसाठीच 4 बाजूने बांबूंची झाडं लावलेली आहेत असं चित्र दिसत होतं. राजा पण आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. जंगलामध्ये पोहोचल्यावरच छाप्याचा छान असा सुगंध सगळ्यांच्या नाकात दरवळत होता. आता राजा छाप्याच्या झाडाजवळ येऊन बसले होते. सोबत त्याच्या 6 राण्या सुद्धा राजाच्या सोबत बसल्या होत्या. लहान राणी दासींमध्ये बसून होती. सोबत गावकरी मंडळी सगळे तिथं येऊन पोचले होते. मोठ्या राणीने राजाला विचारले की राजा, तुमची आज्ञा असेल तर मी ह्या झाडावरचे छाप्याचे फूल घेऊ इच्छितो. किती सुंदर वास येतोय आणि किती सुंदर फुलं आहेत. राजा म्हणाले, ठीक आहे महाराणी, तुमची इच्छा आहे ना, तर तुम्ही नक्कीच फूल काढून घेऊ शकता. मोठी राणी उठली आणि छाप्याच्या झाडाजवळ गेली. छाप्याच्या झाडाच्या फांद्या खालीच होत्या आणि त्या झाडाला खूप सारी फुलं लागली होती. जसं राणीने हात उचलला फूल काढण्यासाठी त्यावेळेला छाप्याच्या झाडातून एक आवाज आला, दादा, मी ह्या राणीला फूल देऊ की नको? हे आवाज ऐकून राणी स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. बाकी सर्व राजा, मंत्री, राण्या आणि गावकरी सर्व हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांमध्ये कुजबुजू चालू झाली. हा मानवी आवाज ह्या झाडांमधून कसं काय येतोय हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक होते. इतक्यात बांबूच्या झाडामधून आवाज येऊ लागला. 1 7 6 आवाज येऊ लागले. ह्या राणीला तू फुलं देऊ नको, आपली सावत्र आई आहे ही, आपल्या आईला किती त्रास दिलाय, त्यामुळे हिला तू अजिबात फुलं देऊ नको.
जा आकाशात उंच उड, अशा प्रकारे बांबूंच्या झाडांमधून आवाज येऊ लागला. हे आवाज ऐकून सगळे स्तब्ध झाले. राजाला काही समजत नव्हतं. ही झाडं अशी कशी राणीला काही बोलू शकतात? राजा शांत होऊन उभे राहिले. अशाच प्रकारे 6 राण्यांनी फुलं काढण्याचा प्रयत्न केला. ह्या आपल्या सावत्र आया आहेत, यांना अजिबात फुलं द्यायची नाही, अशा प्रकारे त्या 6 राण्यांना बोलून झालं. मोठ्या राणीला ह्या झाडांचा खूपच राग आला. बाकीच्या राण्यांना पण छाप्याची झाडांनी असेच बोलून त्यांना कुणालाही छाप्याच्या फुलाला हात लावायला दिले नाही. राजा म्हणाले, मी आता हे फूल काढून तुम्हाला देतो. म्हणून राजा जागेवरून उठले आणि फूल काढण्यासाठी छाप्याच्या झाडाजवळ गेले. छाप्याच्या झाडाजवळ जाऊन फूल तोडण्यासाठी हात वरती केला. इतक्यात छाप्याच्या झाडामधून आवाज आला, दादा, मी ह्या राजाला फूल काढायला देऊ की आकाशात उंच उडू? बांबूच्या झाडांमधून आवाज आला, नाही बहिणी, यांना तर तू अजिबात फूल काढायला देऊ नको. हे तर द्रोही आहेत. तुम्ही खूप वाईट आहात. तुम्ही कुणाचीही काळजी घेत नाही, कुणालाही विचारपूस करत नाही, कुणाची चौकशी करत नाही. तुम्ही कुठलंही न्याय व्यवस्थित करत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या झाडाची फुलं काढू नका. छाप्याच्या झाडामधून आवाज आल्यानंतर राजा म्हणाले, असं कोणतं मी वाईट काम केलं आहे की तुम्ही मला असं बोलताय? मी माझ्या सर्व प्रजेला मुलांसारखं प्रेम करतो. कधी कुठल्याही प्रजेला मी दुखवलं नाही. त्यांना कुठलीही वाईट परिस्थिती येऊ नये याची मी काळजी घेत असतो. तर मी वाईट कसं काय आहे? तुम्ही असं कसं बोलू शकता? हे राजाचे शब्द ऐकल्यानंतर बांबूच्या झाडामधून आवाज आला, हे राजा, प्रत्येक प्रजा आनंदित आहे. तुम्ही सर्वांची तुमच्या मुलांसारखं काळजी घेत आहेत, पण तुमच्या लहान राणीची तुम्ही कधी काळजी घेतली का? आणि तिच्या मुलांची तुम्ही एकदा पण तिला खरं काय विचारायचा प्रयत्न पण केला नाही. तिची मनाची व्यथा तुम्ही कधी समजू शकले नाही. तिच्या गर्भावस्थेत तिची काळजी घ्यायची सोडून, तिच्या मुलांना सांभाळायचं सोडून तुम्ही निघून गेलात आणि आता तिला दासी बनून वागवता. तिने काय पाप केलं आहे? हे ऐकल्यानंतर राजाची कानं सुन्न पडली. ही झाडं अशी कशी बोलू शकतात? राजा निरुत्तर झाला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. प्रजेला आणि राण्यांना, मंत्रींना काहीच कळालं नाही. बांबूची आणि छाप्याच्या झाडाचं म्हणणं काय असेल? थोड्या वेळानंतर मंत्री म्हणाले, राजा, तुमची आज्ञा असेल तर आपण लहान राणींना छाप्याची फुलं काढायला सांगू. राजा म्हणाले, मी इतका राजा असून मला छाप्याची फुलं काढता नाही आली. या रत्नाला कशी काय फुलं काढता येईल? मंत्रीजी, तुम्ही शांत व्हा. मला वाटते आपण इथून निघून गेलेलं बरं. तर मंत्री म्हणाले, नाही महाराज, एक वेळ आपण प्रयत्न करून पाहू. आपण लहान राणीला एकदा ह्या झाडांच्या जवळ फुलं काढायला सांगू. त्यानंतर काय होते आपण ते पाहू. तुमची इच्छा असेल तर फुल काढायला सांगा. मंत्रींनी राणीला बोलावून आणलं आणि म्हणाले, तुम्ही छाप्याचं फुल काढून पहा राणी. राणी रत्ना म्हणाली, महाराजांना फुल काढायला दिलं नाही, मला कशी देईल? मी तर एक दासी आहे. मंत्री म्हणाले, तुम्ही ही राजाची आज्ञा समजून एकदा फुल काढून पाहावं. तर राणी राजाची आज्ञा समजून छाप्याच्या झाडाजवळ जाऊन थांबली आणि तिने हळूवार आपला हात छाप्याच्या झाडाला स्पर्श केला. छाप्याच्या झाडामधून रडण्याचा आवाज आला. लगेच छाप्याच्या झाडामधून आवाज आला, दादा, माझ्या आईने मला स्पर्श केला आहे. तिचा मायेचा स्पर्श मला खूप सुखवत आहे. मी या माझ्या आईला फूल देऊ की आकाशी उंच उडू? बांबूच्या झाडामधून आवाज आला, नाही बहीण, तू यांना फूल दे. त्यांना जितके हवे तितके फुलं दे. ती आपली आई आहे. तिला आपल्या या षडयंत्राबद्दल काहीच माहित नाही. बांबूच्या झाडांमधून पण रडण्याचा आवाज आला. राणी रत्ना झाडाला बेलगून रडू लागली. तिला काहीच कळत नव्हतं. पण मुलामध्ये आणि आईमध्ये जो काही स्पर्शाचा अनुभव असतो तो तिला जाणवत होता. छाप्याच्या झाडावरून सर्व फुले गळून रत्नाच्या डोक्यावर पडत होती. सर्व लोक आश्चर्यचकित होऊन उभं राहून पाहत होते. राजा राणी यांना तर काहीच समजत नव्हतं. मंत्री तर सुखावलेच होते. राणी रत्ना छाप्याच्या झाडाला बिलगून रडत होती.
तिलाही काही कळत नव्हतं, पण तिला जाणवत होतं आपल्या मुलांचा स्पर्श. थोड्या वेळाने बांबूच्या झाडांमधून आवाज आला, राणी, तू आमची आई आहेस. तुला माहित नाही तुझ्या माग ह्या 6 राण्यांनी काय ते षडयंत्र रचवलं आहे. सर्व लोक आनंदाने त्यांना पाहत होते. राणीला खूप रडू आलं. राणी झाडाला बिलगून मोठमोठ्याने रडू लागली. तुम्ही कोण आहात? माझ्यासोबत असं का वागताय? हे मला काही कळत नाही. तुम्ही खरं काय आहे ते सांगा. तुम्ही कोण आहात? असं तुम्ही माणसांसारखं कसं काय बोलू शकता? रत्ना झाडाला बिलगून रडत रडत झाडांना प्रश्न करू लागली. तिच्यासोबत बांबूची आणि छाप्याची झाडं पण रडू लागली. आई, आई. इतक्यात राजा उभे राहिले. बांबूची आणि छाप्याचं झाड मधून आवाज आला, आई, आई म्हणायचा. राजा उठून उभे राहिले. आणि इथं काय चाललंय? आणि तुम्ही कोण आहात? आम्हाला कळू शकेल का? बांबूच्या झाडाने एक एक करून घडलेली सर्व हकीकत राजापुढे सांगितल्यानंतर राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू सोबत दुःख पण होत होतं. पण तुमच्या या अशा परिस्थितीला काय कारणीभूत आहे? आयांनी तर तुम्हाला जमिनीत गाडलं होतं, मग तुम्ही असे झाड कसे काय बनू शकले? बांबूच्या झाडाने पूर्ण हकीकत राजाला सांगू लागले. महाराज, ज्या वेळेला तुम्ही युद्धासाठी सीमेवर गेला होता तेव्हा राणी रत्ना सुखरूपपणे आम्हाला जन्म दिला होता. पण तुमची मोठी राणी आणि सोबत त्या 5 राण्या आयाला बोलवून जंगलामध्ये आम्हाला मारून गाडण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे आया आम्हाला जंगलात घेऊन आल्या. त्यावेळेला जंगलात आल्यानंतर जंगलामध्ये खूप खूप मोठा वादळ निर्माण झाला होता. आयाला काही सुचत नव्हतं. 6 मुलांना कसं पकडायचं आणि त्यांना कसं मारून कशा प्रकारे गाडायचं तिला काही सुचलं नाही. वादळमुळे तिला काही सुचलं नाही आणि तिने आम्हाला एका झाडाखाली ठेवून ती तिथून घाबरून पळून निघून गेली. त्यावेळेला आम्ही झाडाखालीच राहिलो. वादळ पण खूप वेळापर्यंत चालूच होता. काही वेळाने वादळ थांबला. त्यावेळेला आया तिथून निघून गेल्या होत्या. रडण्याचा आवाज ऐकून जादूगर राणी झाडाखाली आली. तिने पाहिलं आम्हाला आणि ती सुचत नव्हतं तिने काय करावं. तर तिने आम्हाला ह्या अशा प्रकारे झाडांमध्ये रूपांतरित केलं आणि आम्हाला आमच्या छोट्या बहिणीच्या रक्षणासाठी सहाय्याने आम्हाला झाडांमध्ये परिवर्तन केलं. आणि ती म्हणाली, ज्या वेळेला तुमच्या आईचा स्पर्श तुम्हाला होईल त्यावेळेला तेव्हा तुम्ही पूर्वस्थितीत येऊ शकता. तोपर्यंत तुम्ही ह्या झाडांच्या रूपामध्ये राहा, म्हणजे सुरक्षित राहू शकता. याप्रमाणे आम्हाला जादूगर राणीने सुरक्षित ठेवलेलं होतं. आई, तुझ्या स्पर्शाने आता आपण मानवी रूप घेणार आहोत. राजा म्हणाले, आता तुम्ही मानवी रूप कसं काय घेऊ शकता? बांबूची झाडं म्हणाले, ज्या वेळेला माझी आई जादूगर राणीची मनापासून प्रार्थना करेल त्यावेळेला जादूगर राणी इथं येऊन आम्हाला पूर्ववत तिच्या जादूच्या छडीने आम्हाला पूर्ववत करणार आहे. तर आई, तू जादूगर राणीची प्रार्थना कर, म्हणजे ती नक्कीच येईल. राणी रत्ना खूप आनंदित झाली आणि ती लगेच जादूगर राणीची प्रार्थना करू लागली. लगेच जादूगर राणी तिथं आली आणि म्हणाली, तुमची मुलं आहेत काही? तुम्ही यांना जन्म दिलाय का? राणी रत्ना म्हणाली, हो, माझी मुलं आहेत, मी यांना जन्म दिलाय. तुमचे खूप उपकार झालेत. तुम्ही माझ्या मुलांना पूर्ववत मानवी रूप द्या. अशा प्रकारे राणी रत्ना आणि महाराज जादूगर राणीचे पाय स्पर्श करू लागले. तेव्हा जादूगर राणीने जादूच्या छडीपासून या झाडांना मानवी रूपामध्ये त्यांना परिवर्तन केले. त्यावेळेला 6 मुलं आणि 1 मुलगी अशा प्रकारे खूप सुंदर आणि सुदृढ अशी मुलं तयार झाली. ते पाहून सर्व लोक आनंदित झाले. सर्व प्रजा, राजा, राणी सर्व आनंदित झाले आणि राणी रत्ना आणि महाराज दोघही आपल्या मुलांना मिठी मारून रडू लागले आणि जादूगर राणीचे उपकार मानले. जादूगर राणी लगेच निघून गेल्या. त्यानंतर राजा क्रोधित होऊन त्या 6 राण्यांना दंड देण्याची कबुली केली आणि 6 राण्यांना या जंगलामध्ये मारून जमिनीमध्ये गाडण्याची आज्ञा केली. राणी रत्ना महाराजांची
पाय धरून त्यांची क्षमा मागू लागली. इतकी मोठी शिक्षा त्यांना देऊ नका. तर राजा म्हणाले, नाही महाराणी, या राण्यांनी आपल्याला इतकं फसवलं आहे, आपल्या प्रजेला फसवलं आहे, आपल्या मुलांना इतकी मोठी शिक्षा मिळाली यांच्यामुळे, तर आपण यांना हा जीवदंड दिला पाहिजे. तर राणी रत्ना म्हणाली, नाही महाराज, त्यांना अशा प्रकारे दंड देऊ नका. त्यावेळेला राजा म्हणाले, तर यांना आपल्या राज्याच्या बंदगृहामध्ये ठेवा. 6 राण्यांना राजाने दंड दिले. आपल्या राणी आणि मुलांसोबत राजा महालात पोहोचले. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.